Directors Clap. नमस्कार, मी आहे आदित्य. मी आहे सुरभी. वेलकम टू आवर युट्यूब चॅनल आदित्य अँड सुरभी. तर आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 3 US मधल्या ग्रोसरी स्टोअर्स मध्ये घेऊन जाऊ. त्यातलं एक आहे ते हाय एंड आहे, एक मीडियम एंड आहे आणि एक लो एंड आहे. तो तुम्हाला पण अंदाज येईल की आम्ही वीकली ग्रोसरीज वरती किती स्पेंड करतो. आमची एक स्पेसिफिक इसेन्शियल ग्रोसरीजची लिस्ट आहे जी आम्हाला दर आठवड्याला लागते. सो आम्ही सेम ग्रोसरी लिस्ट 3 वेगवेगळ्या या ग्रोसरी स्टोअर्स मधून खरेदी करू आणि तुम्हाला त्याच्यावरून हाही अंदाज येईल की या 3 ग्रोसरी स्टोअर्स मध्ये प्राइसिंग मध्ये किती डिफरन्स आहे. मी आता तुम्हाला पटकन आमची ही ग्रोसरी लिस्ट दाखवते आणि मग आपण निघूयात शॉपिंग करायला. तर ही आमची ग्रोसरी लिस्ट आहे. सो आम्ही या फ्रीज वरतीच हा मॅग्नेटिक व्हाईट बोर्ड लावलाय, कारण बऱ्याचदा मी स्वयंपाक करताना मला लक्षात येतं की एखादी गोष्ट संपली आहे आणि ती फोनमध्ये आपण नंतर लिस्ट करताना लिस्ट करताना परत एकदा ते आठवेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे त्यासाठी मी हा इथे व्हाईट बोर्ड लावलाय की जशा गोष्टी संपतील तसं मी डायरेक्ट इथे लिहिते आणि मग जेव्हा ग्रोसरी आणायला जायचं तेव्हा ह्याचा एक फोटो घेतला की आपल्याला काही विसरलंय असं होत नाही. आता जी तुम्हाला मी बोर्डवरती लिहिलेली ग्रोसरीची लिस्ट दाखवली ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण चेक करता येईल. आणि आता आम्ही रेडी आहोत, निघतोय घरातनं. आय एम रेडी विथ माय ग्रोसरी टोट बॅग. सी यू ॲट द स्टोअर. तुम्ही बघू शकता आता इथे स्प्रिंग चालू होतोय, तर झाडांना नवीन पालवी फुटती आहे आणि आता ही झाडं अशी छान, त्याला छोटी छोटी व्हाईट फुलं येतात, कधी कधी पिंक पण येतात. आणि स्प्रिंग हा महिनाभर पण नसतो, अनफॉर्च्युनेटली तो असा 3 आठवड्यांचा वगैरे असतो, पण मला खूप आवडतो स्प्रिंग. आता आपण आपल्या ग्रोसरी स्टोअरला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे असे मोठे पार्किंग लॉट्स असतात आणि ह्याला जनरली शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणतात. तर या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ग्रोसरी स्टोअर्स, काही रेस्टॉरंट्स, त्याच्यानंतर काही आपले फर्निचरची दुकानं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे स्टोअर्स या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असतात. आणि प्रत्येक रेसिडेन्शियल एरियाच्या जवळ एखादं तरी शॉपिंग कॉम्प्लेक्स नक्की असतं. त्यामुळे आपण एकदा इथे आलो की आपली बरीच कामं एका वेळेस होऊ शकतात. या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही कॅफेज आहेत, काही रेस्टॉरंट्स आहेत, 2-3 ग्रोसरी स्टोअर्स आहेत, त्याच्यानंतर एक हेअर कट सलॉन आहे, आय थिंक बेकरीज आहेत 2-3. त्यामुळे एकदा तुम्ही कुठल्याही शॉपिंग कॉम्प्लेक्सला आलात की बऱ्याच गोष्टी एका वेळेस तुम्ही प्लॅन करून एक्झिक्यूट करू शकता. मी स्टुडंट असतानाची माझी एक आठवण सांगते. आम्ही सगळेजण ठरवून एक दिवस ग्रोसरी शॉपिंगला जायचो. मग जर इंडियन स्टोअरला जायचं असेल तर कॅब, इंडियन स्टोअर आमच्या घरापासून खूप लांब होतं, जिथे युनिव्हर्सिटी हाऊसिंग होतं तिथपासनं. तर मग आम्ही सगळे 3-4 जण मिळून जायचो आणि मग कॅबचं पण बिल जे आहे ते डिस्ट्रीब्यूट व्हायचं आणि मग एकदा तिथे गेलं की तिथेच पार्लरला जाऊन यायचं, तिथेच काय तुम्हाला इंडियन खाऊन यायचं असेल कुठल्या रेस्टॉरंटमधनं ते त्याच ट्रिपमध्ये खाऊन यायचं, ग्रोसरीज पण घ्यायचं आणि मग घरी यायचं. तेव्हा पैसे जनरली सगळे स्टुडंट सेमच करतात, कारण मी ज्यावेळी शिकागोमध्ये होतो त्यावेळी पटेल ब्रदर्स जे होतं जे US मधलं खूप मोठं इंडियन स्टोअर्सचं चेन आहे. तर आम्ही पण जायचो शॉम्बर्गला आणि मी त्यावेळी बॅब्सच्या सभांना वगैरे पण जात होतो. त्यामुळे आम्ही तिकडे जायचो ग्रुपनी आणि येताना सगळेजणच ग्रोसरी घेऊन यायचो. ओल्ड डेज. हे ग्रोसरी स्टोअर आमच्या घरापासनं विदिन 10 मिनिट्स डिस्टन्सवर आहे. आम्हाला तसं बऱ्यापैकी जवळ आहे आणि रोनोकमध्ये असं खूप लांब लांब काही वाटत नाही. जनरली जे लांब आहे ते 20-25 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि जे जवळ आहे ते लेस दॅन 10 मिनिट्स आहे. आणि पॉप्युलेशन कमी आहे त्यामुळे जनरली असं क्राऊडेड पण एवढं नसतं आणि ट्रॅफिक पण एवढं लागत नाही. सो आम्ही सॅटर्डेलाच प्रेफर करतो ग्रोसरी शॉपिंग. तर आम्ही आलोय द फ्रेश मार्केट म्हणून ग्रोसरी स्टोअर आहे तिथे. हे प्रीमियम ग्रोसरी स्टोअर आहे. सो वी आर स्टार्टिंग विथ द हाय एंड आणि मग आपण हळूहळू मीडियम एंड आणि लो एंड असे तिन्ही बघूयात. आता आपण फ्रूट अँड व्हेजिटेबल सेक्शन मध्ये आहोत. तर मी पहिल्यांदा फ्रुट्स घेते. आपल्याला स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज घ्यायच्यात आणि ग्रेप्स घ्यायचे. इथे स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज दिसत आहेत तर ते आपण घेऊयात.
तर हा मी स्ट्रॉबेरीजचा हा बॉक्स घेतलाय. 1 बॉक्स कॉस्ट $2.50. मी या ऑर्गॅनिक ब्लूबेरीज घेतेय. ह्याचा 1 बॉक्स $5चा आहे. स्ट्रॉबेरीजवर ऑफर होती ना, तर जनरली त्या पण थोड्याशा एक्सपेन्सिव्ह असतात. या दोन्ही गोष्टी ऑर्गॅनिकच आहेत. आदित्यला पास्तासाठी चेरी टोमॅटोज हवेत, तुम्ही चेरी टोमॅटोज पण घेतेय. ह्याचा 1 बॉक्स $5चा आहे. आपल्याला बेसिल पण घ्यायचंय. ह्याची प्राइस आहे $4. आदित्यला पेस्टो बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता नुसत्या ऍपल्स मध्ये किती व्हरायटी आहेत. हे हनी क्रिस्प ऍपल्स आहेत. हे पण हनी क्रिस्पच आहेत. एक ऑर्गॅनिक, एक नॉर्मल असतील. ते ग्रीन ऍपल्स आहेत तिकडे. ग्रॅनी स्मिथ ऍपल्स म्हणून एक आहेत. पिंक लेडी ऍपल्स आहेत हे. तो नुसती ऍपल मध्येच खूप व्हरायटी आहे. एखाद्या फळं किंवा भाज्यांमध्ये खूप व्हरायटीज मिळतात. प्रयत्न करतो की आम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन ट्राय करू. पण ऍपल्स मला एवढे आवडत नाहीत. आदित्य खातो ऍपल्स, त्याला जास्ती माहिती असेल माझ्यापेक्षा कुठलं काय टेस्ट मध्ये कसा डिफरन्स आहे. इथे ही बाकीची पण फळं आहेत. पीचेस आहेत, प्लम्स आहेत, किवी आहे, आपले छोटे लिंब पण आहेत, ऑरेंजेस आहेत. ऑरेंजेस मध्ये पण बरेच 2-3 प्रकार मिळतात. एक आपले हे रेग्युलर मोठी संत्री असतात, एक छोट्या साईजचे मँडरिन्स पण असतात. मँडरिन्स मला आता दिसत नाहीयेत. आणि एक एकदम बिग साईज ऑरेंज पण असतं, ते आय गेस तिकडे आहे त्या बाजूला. पण म्हणजे असं प्रत्येक फळांमध्ये, भाज्यांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळते. आपल्याला बनानास घ्यायचे, ते मी घेते. मी हे 6 बनानास घेतलेले आहेत. हे पण ऑर्गॅनिक आहेत. आज बनानासवर ऑफर आहे. युजली एक बनाना 69 सेंट्सला असतो, तो आज 39 सेंट्सला आहे. 6 बनानास आम्हाला आठवड्याभरासाठी पुरतात. आपण थोडे ग्रेप्स पण घेऊया. त्यात ह्यांनी ऑलरेडी बॅग करून ठेवलेत. हे पण बाय वेट आपल्याला चार्ज करतात. इट इज नॉट नेसेसरी की आपण ह्यांनी एवढं बॅग करून ठेवलंय तर अख्खीच्या अख्खी बॅग घ्यावी. मला जर वाटलं हे आमच्या दोघांसाठी जास्ती आहेत तर मी यातलं कमी करून दुसऱ्या बॅग मध्ये ऍड करू शकते. ह्याची प्राइस आहे $4 पर LB. मध्ये पण वेगळे वेगळे टाइप्स आहेत. रेड ग्रेप्स आहेत, सीडलेस ग्रेप्स आहेत. ग्रीन मध्ये पण साईजचा फरक आहे. काही मोठे आहेत, काही एकदम छोटे आहेत. इथे खूप दिवसांनी मला अंजीर पण बघायला मिळालंय, पण अंजीर आज आपल्या ग्रोसरी लिस्ट मध्ये नाहीये, सो मी स्किप करते. हा सगळा रूट व्हेजिटेबल्सचा सेक्शन आहे. इथे अनियन्स, पटेटोज, स्वीट पटेटोज हे सगळं मिळतंय. तर आता तुम्ही बघू शकाल नुसत्या बटाट्यांमध्ये पण खूप व्हरायटी आहे. एक जे आहेत ते गोल्ड पटेटोज आहेत. हे छोटे असतात साईज मध्ये आणि असे गोल्डन स्किनचे असतात. रेड पटेटोज आहेत. हे ग्रिल्ड पटेटोज खायचे असतील, हे छान लागते. हे रसेट पटेटोज आहेत. मोठे असतात साईज मध्ये. फ्राईज वगैरे बनवायला लॉंग फ्राईज तुम्ही ह्याचे बनवू शकता. हे बेबी पटेटोज आहेत. दम आलू आपण करतो तेव्हा जनरली या साईजचे पटेटोज वापरतो. इवन कांद्यांमध्ये पण 3-4 प्रकार मिळतात. एक आपले हे रेड अनियन, दिस इज क्वाइट सिमिलर टू व्हॉट वी बाय इन इंडिया. तुम्ही बघू शकाल की इथला भाज्यांचा साईज खूप मोठा असतो. म्हणजे हा एक कांदा एका वेळेस लागत नाही. हे व्हाईट अनियन्स आहेत. हे येलो अनियन्स आहेत. तर ही येलो अनियन्सची बॅग घेतेय. ही एक बॅग $6ची आहे. आता आपण गार्लिक घेऊयात. हा एलिफंट गार्लिक आहे. त्याच्या पाकळ्या थोड्या आपल्या इंडियातल्या गार्लिक पेक्षा मोठ्या असतात आणि पंजन्सी जरा मला कमी वाटते. ह्याची प्राइस आहे $4 पर LB. आपण 2 घेतलं. हे या सगळ्या ग्रीन व्हेजीज आहेत. आपल्याला स्प्रिंग अनियन घ्यायचा आहे तो आपण घेऊया. त्याच्यानंतर मला कोथिंबीर घ्यायची आहे. इथे कोथिंबीर म्हणजे कॉरिएंडर मिळत नाही, इथे सिलांट्रो मिळते. त्याच्यानंतर बाकी पण तुम्ही बघू शकाल या इथल्या वेगळ्या वेगळ्या पालेभाज्या आहेत. आपल्याला क्युकंबर्स पण घ्यायचे आहेत. क्युकंबर्स मध्ये पण इथे टाइप्स आहेत बरेच. या मिनी क्युकंबर्स असतात. त्याच्यानंतर लॉंग इंग्लिश क्युकंबर्स पण असतात आणि ह्या आपल्या रेग्युलर क्युकंबर्स आहेत. एक घेतीये. कॅप्सिकम घ्यायचे. कॅप्सिकम मध्ये पण आपल्याला सगळ्या रंगाच्या पेपर्स मिळतात. मी रेग्युलर ग्रीन घेतीये. हा कॉलीफ्लॉवर मी घेते. ह्याची किंमत आहे $4. हा ऑर्गॅनिक आहे आणि इथे
तुम्ही अख्खा असा कॉलीफ्लॉवर असा पण घेऊ शकता आणि कट केलेला पण मिळतो. मी जनरली असा घेऊन जाते कारण कट केलेला थोडा मला प्राइसी वाटतो. मगाशी काकडीची किंमत सांगायची राहिली. या काकडीची किंमत आहे 9 सेंट्स पर क्युकंबर. कॅप्सिकमची किंमत आहे $1.30. आता आपण मशरूम्स घेऊयात. मशरूम्स मध्ये पण खूप व्हरायटी असते. शिताके मशरूम्स असतात, बेबी बेला मशरूम्स असतात, व्हाईट मशरूम्स असतात. त्याच्यानंतर बऱ्याचदा हे असे स्टफ्ड मशरूम्स पण मिळतात. ह्याला तुम्ही काही नाही, घरी जाऊन फक्त पॅन सिअर करायचं किंवा ओव्हन मध्ये बेक करायचं अँड दिस इज रेडी टू ईट. ह्याच्यात चीज वगैरेचं स्टफिंग असतं. ह्याची प्राइस आहे $2.79 म्हणजे $2.79 पर बॉक्स. आणि तुम्ही बघू शकाल या सेक्शन मध्ये खूप सारे डिप्स, सॅलड ड्रेसिंग, सँडविचेसला लावायला स्प्रेड्स, हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काही आपले ड्रिंक्स अवेलेबल आहेत, ज्यूस आहेत, क्युकंबर, सेलरी, ग्रेपफ्रूट, ह्या सगळ्याचा हा ज्यूस आहे. हे प्रोटीन ड्रिंक आहे. सो असे पण भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर इथे फ्रोझन फूड पण मिळतं. मोस्टली जे ऑप्शन्स आहेत ते सॅल्मन किंवा चिकन प्रोटीन ऑप्शन्स आहेत. आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्ही हे घेत नाही, पण वर्किंग प्रोफेशनल्स असतील ज्यांना बराच वेळ मिळत नाही किंवा स्टुडंट्स असतील, सिंगल लोक असतील, त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तर जसं की तुम्ही इथे बघू शकता बरेचसे फ्रेश पास्ताचे प्रकार आहेत. रॅव्हिओली आहे, बोलोनी आहे, लजानिया आहे, वेगवेगळे पास्ता सॉसेस पण आहेत इथं. वोडका सॉस आहे किंवा बेझल पेस्टो आहे, ते फ्रेशली मेड आहे. तिथे तुम्ही जस्ट पॅन मध्ये सिअर करून त्याच्यामध्ये पास्ता टाकून इट इज अ क्विक रेसिपी ऑल्सो. हा सी फूड सेक्शन आहे. इथे ऑलरेडी कुक सी फूड मिळतं. इथे श्रिम्स आहेत, लॉबस्टर्स आहेत, टेम्पुरा वगैरे आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेशली मेड ब्रेड्स आहेत, जसं की सावरडो असेल किंवा रोजमेरी असेल, पंपकिन सीड ब्रेड असेल किंवा एन्शियंट ग्रेन ब्रेड असेल, व्हीट ब्रेड असेल, त्याचे पण बरेच प्रकार इथे आहेत अवेलेबल. तर एक्सक्लुझिव्ह ब्रेड्स पण इथे मिळतात आणि आपले प्री पॅक ब्रेड सुद्धा मिळतात. आमच्या लिस्टमध्ये एकच ब्रेड आहे. तर आता आम्ही व्हाईट स्लाइस ब्रेड घेतोय. आम्ही सँडविचेस वगैरे करत असतो, सो आम्हाला तो यूज. तर आम्ही एक चिटिंग केली. इथे 3 for 12 अशी डेझर्ट्स वरती डील होती. आमच्या लिस्ट मध्ये डेझर्ट नाहीये, पण वी कुडंट रेजिस्ट. $12 3 मिळाले, सो आम्ही घेतले. तर हा डेअरी सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क्स आहेत, जसं की होल मिल्क आहे, चॉकलेट मिल्क आहे, आल्मंड मिल्क आहे, ओट मिल्क्स आहेत. सो आम्ही युजली होल मिल्कच घेतो. आम्हाला कॉफीमध्ये वगैरे ऍड करायला हे छान होतं. आम्ही वेगळं क्रीमर वगैरे ऍड करत, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, होमस्टेड क्रेमरीचे आम्ही मिल्क घेतो. ह्याच्या काचेच्या बाटल्या मिळतात आणि इफ यू रिटर्न द बॉटल्स तर तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल. यावेळी आमच्या बॉटल्स घरीच विसरल्या, त्यामुळे आम्हाला त्याचं डिस्काउंट नाही घेता येणार, पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्की दाखवू. योगर्टचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. फ्लेवर्ड योगर्ट्स मिळतात आणि प्लेन योगर्ट्स मिळतात. आमच्या लिस्टमध्ये एक प्लेन योगर्ट आहे, सो आम्ही प्लेन नॉन फॅट ग्रीक योगर्ट घेऊ. ह्याची प्राइस आहे $6.89. हा पूर्ण डेअरी सेक्शन आहे. इथे प्रोसेस चीज, एग्स वगैरे सगळे मिळतात. आम्ही युजली प्रोसेस चीज नाही घेत, आम्ही फ्रेश चीज घेतो. तुम्ही बघू शकता की आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार आहेत, फ्रोझन फ्रुट्स आहेत, आईस्क्रीम सँडविच आहे. सो बऱ्याच प्रकारचे डिझर्ट सुद्धा इथे आहेत. आमच्या लिस्टमध्ये फ्रोझन ग्रीन पीज आहेत, सो त्याची किंमत आहे $499. हा पेपर प्रोडक्टचा सेक्शन आहे. इथे आपल्याला सगळे टिश्यू पेपर्स, किचन रोल्स, टॉयलेट पेपर, फॉइल्स, रॅप हे सगळं मिळतं. त्याचबरोबरीने इथे पेट फूड पण त्यांनी ठेवलेलं आहे. हा स्नॅक्सचा सेक्शन आहे. इथे जनरली चिप्स असतील किंवा क्रॅकर्स असतील, वेगवेगळे डिप्स असतील, ते मिळतात. आपण कुठला स्नॅक घेतोय आदित्य? आज आपलं काय बजेट नाही आहे स्नॅक घ्यायचं, त्यामुळे आपण स्नॅक नाही घेणार. तर हा बेव्हरेजेसचं सेक्शन आहे. इथे सॉफ्ट ड्रिंक्स असतील ते मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे प्रकार आहेत तिथं, जसं की फ्रेंच वॉटर आहे आल्प्स मधून, फिजी वॉटर आहे, स्पार्कलिंग वॉटर आहे, इटालियन वॉटर आहे, इव्हियन वॉटर. मी असं ऐकलंय की विराट कोहली ते पितो, सो 1-2 वेळा ट्राय केलं, मला तरी नॉर्मल वॉटर सारखंच वाटतं. आणि हा अल्कोहोलचं सेक्शन आहे. याच्याबद्दल जास्त नाही बोलणार, पण तुम्ही बघू शकता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे बियर्स आणि वाईन्स वगैरे इथे अवेलेबल आहे. तर हे थोडंसं हाय एंड मार्केट असल्यामुळे इथे प्रीमियम वाईन्स पण अवेलेबल आहे. तर हा सिरियलचा सेक्शन आहे. जनरली हाय शुगर असल्यामुळे आम्ही घेत नाही, पण इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स मिळतात. इथे ट्रेल मिक्सचं सेक्शन आहे. इथे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला ज्या क्वांटिटीज मध्ये ट्रेल मिक्स हवेत. काही ऑलरेडी प्री पॅकेज ऑप्शन आहेत. तर हा एनर्जी बार आणि टीचा सेक्शन आहे. प्रोटीन बार्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड टीज सुद्धा अवेलेबल आहे. तर हा फ्रेश बटरचा सेक्शन आहे, जिथे तुम्ही कॅश्यू बटर असेल किंवा पीनट बटर असेल, आल्मंड बटर असेल, त्या समोर बनवून घेऊ शकता. इट्स 100% नट बटर. याच्यामध्ये कुठलंही पाम ऑइल किंवा कुठले प्रकारचे ऑइल्स ऍड करत नाही. हा इंटरनॅशनल फूडचा सेक्शन आहे. इथे आपलं इंडियन फूड पण बरंच आहे. मी मागच्या एका ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं. तर इथे या सगळ्या टिक्का मसाला ग्रेव्हीज,
त्याच्यानंतर कोकोनट करी, मँगो चटणी, चना मसालाची ग्रेव्ही, असे सगळे रेडी टू कुक ऑप्शन्स आहेत. हा पास्ताचा सेक्शन आहे. आपल्याला आपण एक पास्ता घ्यायचा आहे. हा मी आता फ्युसिली पास्ता इथे घेतीये. बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही लास्ट टाइम स्पगेटी घेतला होता, यावेळेस फ्युसिली घेतलीये. हे एक पॅकेट आहे $4.19. आता आपल्या सगळ्या ग्रोसरी ज्या आपल्या लिस्टमध्ये होत्या त्या घेऊन झालेल्या आहेत. आता मी चेकआउट करते सगळं सामान आणि मग तुम्हाला फायनल बिलची अमाऊंट सांगते. आज सॅटर्डे असल्यामुळे बरीच लाईन आहे. आता सुरभी तिचं फायनल चेकआउट करते. जेव्हा मी स्टुडंट होतो त्यावेळी मी टार्गेट किंवा वॉलमार्ट अशा चेन ग्रोसरी स्टोअर मधूनच शॉपिंग करायचो, त्यामुळे मला खूप अफोर्डेबल असायचं. पण आता लग्न झाल्यापासून थोडंसं हाय एंड स्टोअर्स मध्ये आम्ही शॉपिंग करतो. तर US मध्ये जनरली तुम्ही कार्ड्स जे असतात तुमचे शॉपिंग कार्ड त्या तुमच्या गाडीपर्यंत घेऊन येऊ शकता. मला माहिती नाही इंडियामध्ये हा ऑप्शन अवेलेबल आहे का नाही. तर आमचं टोटल जे शॉपिंग झालंय आजचं ते आहे $103.15. त्याच्यामध्ये आम्ही एक कुकिंग ऑइल जे आमच्या लिस्टमध्ये नव्हतं ते ऍड केलं, त्याची प्राइस होती $6. सो जर ते मायनस केलं तर आमचं या आठवड्याचं शॉपिंग झालं $97. तर वी आर डन विथ शॉपिंग. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि फ्युचर व्हिडिओसाठी काही सजेशन असतील त्याही सांगा. आणि 80% ऑफ आवर व्ह्युअर्स जे व्हिडिओ बघतात पण आम्हाला सबस्क्राईब नाही करत, ते प्लीज तुम्ही कन्सिडर करा आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही सिरीजची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडतीये का नाही हे कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काय विषय बघायला आवडतील, US मधली अजून काही माहिती हवी असेल तर तेही कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही आमचा ऑनेस्ट ट्राय नक्कीच करू तुम्हाला हवी आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि प्लीज 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 लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.